पहिल्याच वर्षी मी आज चालत 3 वाऱ्या केल्या. महाराजांनी म्हणायचं गाडीत बस, मी नाही बसणार. तुम्हाला काम करू लागतो काय बी, पण वारीच करणार. मला एकदम जेवताना मनाला एकदम लागतो. ओ हो, म्हणजे ही अशी पिढी ह्या कलियुगात आहे. ये कोट पण आता चालू मिनी बालाजी. मिनी बालाजी. अरे तू मला पहचान पाहिजे, मी दोस्त कविता बोला. थँक्यू सो मच. मजा आली यार खरंच, बरं वाटलं. खूप बरं. पप्पा आईला विचार होता ना. चा आता रडलो यार. विनो बाय. हा हा, तुम्ही कुठून करताय आजोबा? सुरू कुठून करताय दिंडी? दिंडी आळंदीपासून. आळंदीपासून. वा. आळंदीपासून. तू बाळा ती बी आळंदी. किती वर्ष? हे तिसरं वर्ष? तिसरं. अरे बाप. आम्हाला 20 वर्ष झाली. तुम्हाला 20 वर्ष आली? अरे वा वा वा. हा मी पण नाही केली. हा गावात प्यायला. हा हा मग काय तर लय वाटतं तुमच्याकडे जायचं की हा, हे आपले हानते पैसे दारू घेते, बरोबर त्याच्यामुळे पैसे कुणाला दे वाटत नाही. बरोबर आहे ती तसली नाही. बरोबर. हा, मग ते महाराज मग ते तू राहायला कुठे तुम्ही? आळंदीला. आळंदीत राहिला तुम्ही? हा. मग तुम्ही आता पंढरपूरहून परत आळंदीला आणणार? हा परत ओके. परत आळंदी. कसं वाटतं? पाय बी दुखतात आहे? हं? पाय दुखतात आहे? अरे आता चलतच असतं वारी म्हणल्यावर अरे काय वा वा देवाच्या नावानं पाय दुखू काय हो करायचं. वा 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 वा. घडतंय तर करायचं. तुमचं पाय दुखायल्यावर तुम्ही म्हणता घरी मिळत नाही का मला, हा तर चालणं होत नसतंय. बरोबर. मग आपलं घडतंय तर बंद करायचं ना. आमचे महाराज काय करते, दिंडी गेली ना महाराजांची दिंडी, हा, दिंडी गेली तरी मागून जाते चालत, पण चालतच जाणार. चलतच गाडीत चालेल. कितीच बसणार. महाराजाचा नाद करायचं नाही. महाराज दिंडी आत्ता गाठते. अरे हा त्यांचं चाललं म्हणजे ती देवायची. हा हा. ती बरं, मग 18 करायची. तास पूजा करतात हा. साक्षात ज्ञानेश्वर माऊली रास्ताने त्यांना पूजा केली. बोलतात, वा. विठ्ठल पांडुरंग बोलते त्यांना साक्षात. 18 तास जेवत आहेत. 15 दिवस मावळ्यावर जेवत नाही. एवढं? लय कडक नियम आहे ते. लय कडक नाही. अरे दिवस मावळ्यावर पण जेवत नाही. आणि पूजात एक लवंग जरी कमी असली का पूजेला की थांबितात लवंग आणायला. पूजाच करणार. हे काय, पूजेला सामान चालेल. हा काय? त्याची पूजेला चाललंय. त्यांच्या निवदाला ही लागतात 5 भाज्या, आणि 31 पुरणपोळ्या, दररोज पुरणपोळ्या. 5 चपात्या, 5 3 पूजा भाकरी. असतात. ओके. एक शेजारती, एक दुपारती आणि एक महापूजा. महापूजा. आता आज आमुष आहे. आजपासून 15 दिवस फक्त एक टाइम पूजा. एक पूजा. फक्त 15 दिवस. 3 दिवसात आणि रात्री अजून? केली बघ. विठोबा कुठे कुठे दिसतो तुम्हाला? हा? कुठे कुठे दिसतो तुम्हाला बोला? युट्यूब स्वतःच्या परिचयात युट्यूबाच आहे. वा. आणि बाळा तुला दिसायची गरज पण नाही. दिसलं. कुठे पण दिसतो? हा अहो, आपल्याला युट्यूबात पावला तर आपण एवढं रनिंग करतो. वा 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 वा. असं. आपण करीत ना. आपल्या हातात का आहे? खरंय खोटं? आपल्या हातात काय नाही. करणार ती आहे. तुम्ही एवढं किती वर्ष तुमचा आजोबा? आम्ही बाई मला 20 वर्ष झाली. नाही ते नाही, बरं, किती वर्षाचे तुम्ही? माझं वय आता 70ला गाठलंय. 70? हा 69 आहे आता चालू. अरे बापरे आजोबा, तुमच्याकडून शिकायला पाहिजे हो. 70 म्हणजे आता 69 आता चालू आहे. हा. झालं 26 संपलं की झालं 70 चालू. वा आजोबा वा. तुमचा नातू तो? दमकडीत नाही. ही का नाही, सर. ही संस्थेतला पोरगा आहे. हा. शहागडचा. शहागड बाबू तुझं किती वय? 10वीला आहे. 10वीला आहे. बीड जिल्हा ह्याचा. बीड जिल्हा. पण शहागड पैठण. पैठण. हा. पैठण लाचा रस्ता नाही शहागड. कळलं कळलं कळलं. तिथं करीत नाही. काय बोलताय? आपण काहीच करीत नाही. काहीच करत करून घेणार ज्ञानेश्वर माऊली ही देवच म्हणायची. तर आपण करताना आपण काय करतो? इंद्रायणीला पूर आलता. काय बंद पडलं का गावात तरी? हा. तेव्हा गावातलं काय अडकत नाही. ज्या दिवशी सगळं होतंय. दिंडी निघायची का, हा. त्याचे रात्रीच पाणी अरे सर सगळं पाणी पुलाच्या पाच खाली बंद केलं. झालं. मौलीने अख्खं सर पुलाच्या खाली केलं. आम्ही गाड्या पळवून मौलीलाच आणल्या. काळजी फक्त. आणि आदल्या दिवशी म्हणले आता गाड्या आणू नका काय नाही. म्हणलं सगळं होतंय बघा तुम्ही उद्या चला. मीच म्हणत होतो. आता गाडी जरी एक जरी अडकली तर बोला.
तसंच झालं. एवढा विश्वास आहे हो मग एवढा. आणि आम्ही वा. चाकण रोडने मठावरच आला हे म्हणायची इकडून येऊ नका तिकडून काहीच होत नाही म्हणजे चला बघू आणि काय असेल. आमच्या महाराष्ट्राचं जीवन त्यांचं खरंच होतं म्हणजे आमच्या महाराष्ट्र दिवस आमच्या कशा 8 गाड्या आहेत ट्रकिंग 3 दुपारची काय संध्याकाळची पुन्हा ह्याचा पालाचा ट्रॅक्टर हम्म. ट्रक पाण्याची टँकर 3 आहे ती नाश्त्याचं एक पिकअप आहे आणि पुन्हा ही गाडी महाराजाची त्यांना पूर्ण माहिती इथलं बरोबर बरोबर. त्याच्यामुळे पोलिसाला सुद्धा विचारायचं नाही अर्ध्या पोलिसाला माहिती आहे अर्धीला माहिती नाही आणि आजोबा कशामुळे वारी सुरू केली तुम्ही ही 20 वारी- वर्ष आधी? ही वारी कसं वाटलं तुम्हाला असं? पहिल्याच वर्षी मी आज चालत 3 वाऱ्या केल्या महाराजांनी म्हणायची गाडीत बस मी नाही बसणार हा. तुम्हाला काम करू लागतो काय बी पण वारीच करणार 3 केल्या 3 केल्या वारी. हो हा. आणि पुन्हा ही स्वयंपाकाच्या गाडीत पुन्हा पालाची गाडी 1 वर्ष चालविली हा. आणि पुन्हा नंतर महाराजांनी सगळं नियोजन करायचं त्याने म्हणलं पुन्हा मग मला त्या गाडीवर जाऊच नाही 2 गाडी लावतो म्हणलं पण तुम्ही इकडे या हे असं म्हणजे का? तुम्ही लाडके त्यांचे. नाही सगळं नियोजन करावं लागतं हा बरोबर. त्याला कमी नाही पडू द्यायचं बायपासनी जायचं पुढे पालखीवर जागा असती खोली सगळं नियोजन दूध फळं तुळशी फुलं सगळं तयार करायचं आमच्या महाराष्ट्रात अख्ख्या आळंदीत संत म्हणतात सारे संत अरे सारे ओळखीतात सारे कोणीच असं सगळं नाही. व्यवस्थित आनंद कुणाला चहा ही पिऊन येणार लगेच आणि आजोबा आमच्यासारख्या पिढीला हे पुढली पिढी गावात पुढच्या खरंच गावात पुढच्या पिढीला त्याला गावात बोंबलत बसते पुढच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? पुढच्या पिढीचं काय खरे किती बी बळत चला म्हणलं तरी नका म्हणते ती हा? हा, येणार येते थोडं नाद करून हा. तर फिरत बसते हा. आणि हुकलं की आम्हाला म्हणते ते आम्हाला या न्यायला अरे वा. हे असली काय तुम्ही न्यायला या आणि का पुण्यात पण अरे रामकृष्ण नको 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 असू द्या ते पूजा करा 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 माऊली पूजा करा. सध्या हा हा. तसं जात नव्हतं बाजूला एवढी नको एवढं नको. वा. रामकृष्ण ते काय बरं वाटलं बघूनच बरं वाटलं मला एकदम. अजून ड्रेस घालायचे हा करतील ना आता. हो चालेल हार चालेल घालायचं सगळं घालायचं वा चालेल चालेल ह्या दुधान धुतलेले देव वा. चला माऊली माऊली. येतो मी. चला चला आजोबा काळजी घ्या. हं? रामकृष्ण चला चला येतो. हे भेटले आजोबा. आता एक छोटा मुलगा होता यार. तुम्ही आता ऐकलं असेल प्रत्येक वारकऱ्याकडून ना काही शिकायची गरज आहे आपल्याला आयुष्यात. आणि जे तुम्हाला खरंच चांगलं वाटतं या व्हिडिओमधून पण तुम्ही घेत राहावंस. म्हणजे कारण की खूप गोष्टी आहेत आयुष्यात ज्या आपल्याला थोड्याशा चेंज केल्या पाहिजे. आजोबांकडून पण एवढं शिकायला मिळतं, त्या छोट्या मुलाकडून पण एवढं शिकायला मिळतं. अंगावरती काटा येतो. एक लाईन त्यांची असते ना अंगावरती काटा येतो. असं वाटतं यार काय बोलतात यार, म्हणजे हे कसं पॉसिबल आहे एवढं असं वाटतं खरंच. हे मित्रांनो कालचं जे आपलं मैदान होतं जिकडे माऊलीची पालखी थांबलेली, तर तिथे आज बघा तुम्ही कसं पूर्ण मी आता जस्ट एक सकाळी बोललो चला राऊंड मारून येऊया म्हणून मी आलो आता जस्ट. आणि बघतो तर सगळे आपले जे वारकरी बंधू आहेत ते सगळे आपापल्या वाटेला निघाले, म्हणजे सेम आपल्या पंढरपूरच्या वाटेला. आणि खरंच ही वारी जेवढी मला अनुभवता आली 1-2 दिवसामध्ये तेवढी मी खरंच अनुभवली. मला एवढंच बोलली. आणि ह्या जमिनीला बाबा प्रणाम करतो. आणि आपल्या पण ज्या
आयुष्याच्या वाटचालीला ते आम्ही पुढे पुढे असं जात राहूया. जशी माऊलींची पालखी चालली आहे तशी. आणि कालपासून एवढ्या माऊलींना भेटलो आहे ना, म्हणजे छोटी मुलं, आजोबा, परत बायका होत्या, म्हणजे खूप साऱ्या, म्हणजे असं वेगवेगळ्या रूपात ना विठ्ठलाचं दर्शन देऊन गेलं. खरंच त्यांच्याशी बोलताना असं वाटत होतं. खूप जणांचे इंटरव्ह्यू पण घेतले मॅसेज, आणि ऑफकोर्स व्हिडिओ नाही, म्हणजे जस्ट बोलायचो त्यांच्याशी, बोलत जायचो. आणि मला असं वाटतं की मी त्यांच्याकडून काय शिकत राहू म्हणून मी असं बोलत जायचो. आणि त्या बोलण्यामध्ये ना ते एवढं, म्हणजे मला असं वाटतं ऐकत राहावं नुसतं ऐकत राहावं असं वाटतं. तर माझ्यासाठी ते एक कीर्तन आहे बघायला गेलं तर त्यांचं ते बोलणी आहे, त्यांचा जो खरेपणा आहे ना त्याच्या पूर्ण बोलण्यामधला तो लगेच जाणवतो. आणि पुढच्या पिढीला पण हेच सांगेन की तुम्हाला वेळ मिळतो आहे तसं या. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, जेवढ्या वेळ मिळतं, जेवढे दिवस तुम्हाला इकडे जगायला मिळतं ना, त्या वारीसोबत जगा. मी तर हा निर्णय केला की भाई किती पण दिवस होऊ दे, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस यायचं, किंवा पूर्ण वारी जमत असेल पूर्ण वारी पण चालत जाऊया आपण. पण नक्कीच वेळ काढून मी येत राहीन पांडुरंगासाठी. जय मल्हार. रविदा येळकोट सदानंदाचा तयारी झाली निघायची. हा वेनुडी निघूया सगळ्यांना बोल. आता कुठे आलो, आपला काय प्लॅन आहे? बालाजी. आम्ही चाललो आता बालाजीला, जिकडे बालाजीचं एक प्रति शिर्डी कसं बोलतो तसं प्रति बालाजी म्हणून आहे. तिकडे आम्ही चाललो आता. निघूया चला. फिरत घरी जाऊ. कोण नको. चला मित्रांनो जरा जेजुरी फिरूया आपण. चला जेजुरीला जाऊ. आदळेल सुयश, गावाला तर आदळली आहेस, इथे आदळू नकोस. गावाला कसं सुयश हे कसं झालं. तर मित्रांनो चला जेजुरीला जाऊया आपण. जेजुरी फिरूया आणि जरा टाइमपास आई बाप्पांना जरा दाखवतो कुठे कुठे काय आहे तसं. म्हणजे रविदा सांगतोय. रविदा इज द ओनली वन इज टेलिंग अस ही इज गायडिंग अस. जाऊ दे, जेजुरी दाखवतो आम्हाला, एवढंच बोलू शकतो. राईटला काय बोलते? नको बाबा, तसं नाही. आई पप्पानी तेवढं परत टाइम जाईल ना त्यांना. 5 वाजता मग चला पायथ्याशी. हो पायथ्याशी मस्त पाया पडूया पठाराच्या. आणि मग आई बाप्पांना पाया पडते तिथे मस्त. हा दोन्ही आता सदानंदाचा येळकोट. अशी उडवायला असा उडव. सदानंदाचा येळकोट. चला परतीच्या वाटेला निघालो आम्ही. आता मध्ये आम्ही बालाजी बोललो तुम्हाला तसं आम्ही थांबू प्रति बालाजी. तिथे आम्ही थांबू. आई बाप्पांना कसं जरा फिरवलं पाहिजे ना. बेबीज डे आउट चालू आहे दोघांचा. जाऊया मस्त. आणि सुयश काय आपला गाडी एकदम चेहरी कडक पिळतोय. रविदाची ते बघा समोरच 5 टाटा 5. आता आलो आहे आपण
दत्त मंदिर नारायणपूर. खूप जागृत देवस्थान आहे. आता इथे दर्शन घेऊ आम्ही. जाताना जसं लागतं त्यामुळे रविदा बोलला की हे पण आई बाप्पांना पण दर्शन घेऊ इथे. आई बाप्पांना पण देऊ दर्शन. हे पुढे हा पा कसं वाटतं दत्त? खूप दर्शन मस्त झालं. तुमच्या आशीर्वाद सगळं व्यवस्थित. माझा आशीर्वाद आहे. मी तुमच्या आशीर्वादाने. माझ्या आशीर्वाद तुम्ही. माझ्या बरोबर ना तुम्हाला मी भरपूर. हा आई कसं वाटलं? अरे आम्ही काय बोलतो आतमधून मस्त आहे. एक नंबर आहे. आणि एंट्री मारल्यावरती काय बोलतात? इथेच ना असे सकाळ सकाळचे ना मोर असतात, रस्त्यावर आलेले मोर असतात इकडे पावसाळ्यात वगैरे. आणि असं म्हणजे मी जेव्हा बघितलं लास्ट टाइम पूर्ण अशी धुक्क होते, बारीक बारीक पाऊस पडत होता, मोर असे होते रस्त्यावरती नाचत हे तू किती वर्ष अगोदर आलेलास? झाले आता 2011ला आलेलो मी. अरे बाबा आई 15 वर्षानंतर आलाय तो. मस्त रस्ता आहे आणि क्लीन आहे, खूप क्लीन आहे. आतमध्ये आता मजा येईल बघ. वेल मेंटेन आहे तेव्हापासूनच असं एवढं मेंटेन आहे. गोविंदा अशी उडी उडी 1 2 3 एक पुढे करतो आपण. मस्त मस्त टिक्का लावलाय. इथे उभं इथे उभं इथे उभं. थांबा असेच. पाय पडतो पाय पडतो पाय पडतो पाय पडतो पाय पडतो. चला थँक्यू. मस्त झालं दर्शन. खूपच मस्त आलं दर्शन. 5 मिनिटामध्ये झाला. त्यांचा तो प्रसाद आहे. आणि मला 2019ला आम्ही 2019ला काहीतरी आम्ही लॉकडाऊनच्या आसपास आम्ही गेलेली उटी रेड बायकरने आमचे रविदाता आम्ही सगळे. तर तेव्हा आम्ही उटीला आणि सगळं कर्नाटका तामिळनाडू आम्ही सगळं केरला आणि सगळं आम्ही एक 13 दिवस बाहेर होतो. तर त्याची मला आठवण आली आज की आम्ही तिरुपतीला एवढं मस्त दर्शन सगळ्यांनी लुंगी बिंगी घालून सगळ्यांनी असे एकदम एक कट टू कट तसेच स्पेक्स परत लुंगीचं पूर्ण आउटफिट व्हाईट शर्ट सगळ्यांनी असं मस्त घालून आम्ही असं दर्शन घेतलं तिरुपतीला. तर आता हे सेम दर्शन असं वाटतं की यार म्हणजे ती मेमरी आठवली मला पटकन आणि खूप बरं वाटतं खरंच. हा रविदा तुला आठवण आली तिरुपतीच्या आपल्या आपण जेव्हा व्हाईट लुंग्याने घालून सगळं ओरिजिनल तिरुपतीच्या 2021ला ना? मला 19 वाटला. ओके 14 दिवस ना मजा आलेली. तर ती मला आठवण आली आणि खरंच खूप बरं वाटलं. तर इथे या काहीच नाही, कुठली फी नाही आहे काही नाही. पार्किंगला पण ऑफकोर्स काही नाही आहे. असं लावा पार्किंग. या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तर आतमध्ये जा मस्त दर्शन घ्या. आणि ज्यांना तिरुपती आतापर्यंत नाही जमलं त्यांनी हे तिरुपती आधी करा आणि त्यानंतर मग तुम्ही जाऊ शकता आरामात तिरुपतीला. आणि तिकडे भयानक गर्दी असते. 7 काहीतरी गेट आहेत. हजारो लाखो लोक भेंडी त्या ह्याच्यामधून गेटमधून येत असतात पूर्ण वेळ. तर तेच बाकी मस्त दर्शन झालं. मी काय बोलतो अरे ते नाही बायचं वजन बघ. परत करा खाली बाय कर खाली कर खाली ये लेफ्ट अँड राईट कर. लेफ्ट अँड राईट लेफ्ट अँड राईट लेफ्ट अँड राईट लेफ्ट अँड राईट लेफ्ट अँड राईट. तापला तो सोडून नाही तर. अरे काय झालंय का जेवणामध्ये काहीतरी दिलेलं आहे लोकांनी. हे काय दिलेलं लोकांनी
आपण त्याच्यावर बसूये. तू बोले बदका बदका दादा रिवर्स चालले गाडी. बदका बदका तू बस भाई पाठी बस पाठी बस. अडकलो अडकलो याच्या खाली अडकलो. तुझे 2 बसतील. हा मित्रांनो जेवल्यानंतर एक्सरसाइज कराल. या बघून घ्या एक्सरसाइज. आता विनूने केलेली. विनू काय घासला असं विनू घासला. गेला विनू घासला. तर मित्रांनो विनू जेवलास विनू टेन्शन. आम्ही दोघं त्याच्यावरून बसलेलो एवढा वेळ. हा तर मित्रांनो मी तुम्ही एक्सरसाइज कराल तर तुमचा एक पाय खूप स्ट्रॉंग होईल. अनेक लुला लागेल. एक लुला लागेल. लल्ला लिल्ली लुल्ला. बसलाय तो जोरात आला होता. रिव्हर्स गिअर पण आहे. भाई 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 खरंच वाचायला पाठी थांबत तो काय. अरे एकटाच कोणतरी फिरतोय. हे धाव तुझ्या आईला. हे आता दी ती. बाय 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 याच्यावर बस ना. ट्राय तर कर खाली मुर्दा पडेल तर बघ तर. मी बसतो तर तू बसतेस. अशी नको. हा फिरव झगा फिरव तर. बासली आम्मा ये कर. मुंडकीवर बसलीस त्याच्या. मुंडकीवर बसलीस त्याच्या. कर असं कर ना. तुटलाय तो. या दोघांचा काय शैलेश नाव काय तुझं काय. मग बरोबर बोललेलो शैलेश यश बरोबर बसलेलो. काय झालंय का सगळ्यांना. पप्पा थांबा. पप्पा तुम्ही बसायचं. चपला खाली. मदत पाठून ठोकला कोणी तर. मस्त आहे. थांबा ना पण. पप्पा तुम्ही बसा. पप्पा डबल सीट. हे गप्पे तोडायचं नाही दादा. हे हो बसतोय त्यासाठी. दिल्ली बघा आता. पप्पा बसा. बघा तरी ट्राय तर करा. विनू ट्राय करा. तुम्ही बघितला पाठी जातोय तू. पप्पा हो उद्या कामाला जायचं. झालं मग बघा. हो पाठी करा. विनू नको विनू विनू. ही बघा एक सुंदरी बघा आमची ती बघा तिकडे काय चालू आहे तिचं. बाय बाय नको. बाय डायरेक्ट मुडता बाय. विनू घासलाय. बाय तुझं स्लिपरी सांगतोय तुला आताच. बाय उतर. पप्पा करतात. पप्पाला घेऊन जाशील. कर काय यार. सुची बघ ना. अरे काय जेवणा वाईट काय टाकलं काय माहिती. जा एकदा तू एकदा आई तू आता. अरे हे लोक पंढरपूरला एक गार्डन आहे होतं. हे सगळे तिकडे खेळत होते. पप्पा पण सगळे माझ्याकडे व्हिडिओ आहेत. शपथ. चला बाबू यश हाय कर. चल आली सिद्धू आली.
तू A few moments later. करते मग बोल ना काय बोललास. अरे तू मारे पछाड़ में छे मैं जोस्त ने अरे वो करेस तू रेल गाड़ी ना राइट साइड में जो एक ट्रक जो तू जोएल जरे ट्रक जो तू अरे तो है पलवानो आवे माहिती बघ. आई शपथ. तू काय बोलतो सुरेश. गाड़ी से बस्ती नाही सुरेश. लेफ्ट साइड में जो लेफ्ट साइड में जो है जोयो तू जोयो आजे आजे सुरेश बोलतो आजे 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 गुजराती बोलवानो ते बोल. समज पछाडी. सिम गेलं रे. सिम मध्ये बघ गुजराती ऐकतो. सिम उडाला. सिम फिरलं ना आयुष्यात. काय बोलत तू. समज पछाडी. समज मिक्स करतो त्यांना कॉल करतो परत. चल येस मित्रांनो आपण परत घेतलेला आहे मिसिंग लिंक. चला तर मग आता आलेला आहे सीधा युरोप में बाहर. वा 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 वा. काय वाटतंय यार. कमाल वाटतंय. नाही कसं वाटतंय हे? छान. छान नाही छान बनवलंय बाय. मस्त फक्त मस्त. बाहेर गावी आलो लाईटी पण हे स्क्रीन बिन लावले वरती भाई लोकांनी. मॅच बघायला. बाबा म्हणजे झालं. तिकडे मॅच बघितली इकडे विकेट पडले. शपथ. कुठे लावली डोंगरावर नाही नाही कळलं पाहिजे. झालं गेलं आता जाऊ दे. झालं गेलं गंगेला मिळालं. झाली यार हा कसे ते ऐकायलाच येत नाही काय काय खाल्लं बिलं कानांनी गच्च आले ते. अरे गट काय काय झालं काय. काय झालं काय. म्हातारी काय झालं. एवढी काय असते. नाक काय. काय आलं. अरे झालं काय. आई आई एवढी हसू नकोस. बोल. काम सांगतो मी ना काम काय झालं. काय झालं एवढं. काय आलं मग सांग. काल ना जाम झाले. हा. मी नावी दाबलं. हा. एवढे काय असतात हे? काय काय शेंबून निघाला. हा पण नसतेस. अरे काय एवढी बाय तू काय असते एवढी. अरे काय या दोघींना बोलायचं रे. देवा देवा देवा. कसं कसं असं केलं हा. उघडत नाही दादरे उघडायला हा. असते वेळची म्हातारी. A few moments later. दादूस अविदा बोला थँक्यू सो मच. मजा आली यार खरंच. बरं वाटलं खूप भारी. पप्पा आईला विचार होता ना. ते तिघांनी पण डायरेक्ट बुक केला रूम. पुढच्या वर्षी होतं डायरेक्ट सरस्वती भक्ती निवास. बहिणी माझा आला ना. संपला मग तो. चला पुढे चला. इकडेच रॉड आहे. तो रॉड भाई शपथ. चालत तुम्हाला दाखवतो काय. ब्रेक मला तो पुढे आला तो. चालेल बहिणी थँक्यू सो मच. मजा आली. फॅमिली म्हणजे बोलतात ना फॅमिली सारखं खरंच मजा. बाय मजा खूप भारी. मी आहे ना तेच बोलत होतो जरी. अरे बाबा बाबा मी बोलतो तो म्हणजे फक्त आम्ही आलो असतो तेवढी मजा नाही आली असती. चालू आहे बघा बाबा बाबा बाबा.
ते बघा तिकडे बरं. त्यांच्यामुळे दर्शन भेटलं आपल्याला. बोला ते बंद कर. बोला ना. नाही बोलणार. खरंच बोलतो. कसं वाटलं? खूप भारी मजा आली. मी यांना तेच बोललो होतो की रविदाची फॅमिली होती ना म्हणून. बाबा अरे काय आता माझ्या पायात अरे पण तिकडे घुसतात ना ते बघ. आमच्यामुळे ना बाबा देवाची कृपा होती ती देवाने. नाही नाही दादा, पण खरं सांगू ना तुम्ही होतात म्हणून 1% कंटाळा नाही आला. नाही रे आता खरंच खरंच. माझी माणसं होती ना म्हणून बरं वाटलं. हा नाही पण खरंच सिद्धू एवढी भारी मजा आली ना आयुष्यात. सिद्धू तो हवा 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 खरंच. दादा चला बाय. चल भेटूया. भेटू घरी. येतो वहिनी. Direct आपल्या वारीत आता डायरेक्ट काय डायरेक्ट परवा. परवा. वहिनी माणसं कशी वाटली? खूप भारी सगळी भारी चला, ती पण खरंच. असं म्हणजे ना चालतं. आपुलकीच वाटली मला. आम्ही 1% ना एका 3 दिवसामध्ये ना 1% पण कंटाळा म्हणजे असंच ना मोबाईल जाऊया असं झोपायला पण नाही होत. असं जाऊ दे नको. दिवस कमी पडले. अरे हे तिघं तेच बोलतात आहे. हे तिघं काय बोलले माहितीये. आता बोलत होते अजून आज एक दिवस राहायला पाहिजे. अरे हा माझा प्रॉब्लेम आहे ना. खरंच ना आम्हाला जायचं म्हणून. नाही तर वाढवला असता आपण एक रूम वाढवला काय त्याने वाढवला असता आरामात. काय खालीच होता आता काय. रूम आता खाली तो तेच बोलला. पप्पा तेच बोलत होते की कसे गेले ना 3 दिवस कळलं नाही. नाही 2 दिवस. मी बोललो पप्पा 3 दिवस गेले. हा 3रा दिवस आहे बोललो. तिसरा दिवस. वाटत नाही पण बायला पण कसं होतं. सिद्धू बाय मी विनू आई बाप्पा आणि तुम्ही तो एक सोंडक्या आपला कोण सोडक्या? सोंडक्या आपला कुठे तो गेला? नाही तिथे यायला गेला. मॅग्नेट ते दोघा मॅग्नेट आता. त्यांनीच नाही. ठीक आहे. चालेल चल दादा थँक्यू सो मच परत इथं. वहिनी खरंच थँक्यू. भेटूया. हा बाय बाय बाय. येस पोचल्यावरती कॉल करतो तुम्ही पण करा. हा चला आई निघूया. सिद्धू बाय 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 बाय. तब त्याला होते खरंच यार. हे ना आता 8 वेळ घरी गेल्यावरती शपथ ह्यांना सांगू आपल्या गोष्टी. फिक्स आपले रूम बुक करून ठेवायचे 1 महिना पुढे. कोण बोलले. बाबा 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 ना मजा आली अरे. आजच्या दिवस ना असा मस्त गेला रे एकदम कडक गेला गेला. हा हे बघ ना अजून पण आता किती 7 वाजले ना. 7:30 तरी वाटत नाही. असं वाटतं यार आत्ता निघालेलो असं वाटतंय लिटरली. फिरूया गाडी परत. फिरवलीच ती रे पण त्याला मालवण जायचं आहे ना म्हणून. मित्रांनो रिव्हील झालेला आहे आपली पुढची ट्रिप 24 तासानंतर. 24 तासानंतर. काय दिवस झाले आहेत. तर मी तुम्हाला एक सांगतो आताच सांगून टाकतो. तर आम्ही प्रत्येक वेळी कोकण कोस्टलची मारतो राईड. यावेळी कोकण कोस्टल राईड नाही पण आम्ही ड्राईव्ह करतोय. आणि जेव्हा बाबूदाच्या घरी त्यानंतर मग कोलाडला. पण ट्विस्ट असा आहे की आम्ही आता घरी चाललोय. उद्याचा फक्त 1 दिवस मुंबईमध्ये आहे. फक्त 1 दिवस ना बुधवार. आणि गुरुवारी रविदाची जशी जशी पूजा झाली की आम्ही निघतो कुठे. नाही समजलं मी आता. अरे यार आता मालवणला निघतो, मालवण. आम्ही निघतोय मालवणला. मालवण. हे आता काय फार्मवाले मोमेंट आहे ते. पण मजा करू तिकडे पण ह्या कसं वाटतं तुला सोंडक्या बोलला. मी नाही बोललो. म्हणजे नाही असंच रे टाइमपास. नाही बोलतो ते मजा आली. तुला कसं वाटलं. रविदा तो म्हणून कंटा आला का मग. मजा आली ना. बस तू येणार आहे पुढच्या वर्षी की. तो तर अगोदरच बोला पुढच्या वर्षी मी इन मी असं बोला तो. मी इन. सुयश. मी इन बोलतो, मी इन. अरे विनू तर भाई आपला विनू जस्टिन बिबर. हा विनू मजा आली ना. मला तर खरं मजा आली. तू होता तर अजून मजा आली. काय बोलते तू फर्स्ट टाइम आला. तू हा पण फर्स्ट टाइम आला. माऊलीला फर्स्ट टाइम. पण तरी पण ते माझ्या पण माऊलीला फर्स्ट टाइम आला. आणि सिद्धू फर्स्ट टाइम. तू पण बरं सगळ्यांचं फर्स्ट टाइम आहे म्हणजे बेस्ट एक्सपिरियन्स. आम्ही येऊन गेलेलो. हा करेक्ट. तुम्ही येऊन गेलात. आम्ही फर्स्ट टाइम 4घे आलो. आम्ही तुम्हाला घेऊन आलो. बरोबर मजा आलीस. चल भेटू. हा चल आता रडलो यार. विनू बाय. काय बोलून मला भीती वाटायला लागली. बाय सिद्धू. बाय. चल बाय बाय सुयश. गाडी मी नेतो याच्या पुढे. चल बाय. ती मॅन्युअल नेतो. चला बाय बाय. निघतो मी.
काय झालं मॅग्नेट ते तुला मॅग्नेट नाव ठेवतो दोघांना प्लस मायनस अरे कसं आहे रे चला चल सिद्धू बाय 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 पोचल्यावरती मेसेज करा बाय विनू काळजी घ्या लाईक शेअर सबस्क्राईब कर विनू ये ब्रो चला 2 hours later. रामकृष्ण हरी मित्रांनो तर आपला हा ब्लॉग आता संपतोय आणि याचे एक 5-6 पार्ट काहीतरी बनलेत आणि मला खरंच खूप बरं वाटतं प्रत्येक जण ह्याच्यामधला जो व्लॉग शेअर करतोय कमेंट करतोय लाईक करतोय आणि बघतोय आणि मला खरंच एवढं बरं वाटतं बघून की मी नव्हतं विचार केला की असं काहीतरी कारण की मी दरवर्षी असा नॉर्मली काही ना काही देवाचं काहीतरी असं करत असतो आणि हेच मी यावेळी ट्राय करत होतो की बाबा जाऊया आपण व्हायरला कसं होतंय काय होतंय आणि मस्त झालंय आणि प्रत्येकजण मला बोलतो अरे तो ब्लॉग कुठे हा ब्लॉग कुठे आम्ही कुठे हे कुठे असं सगळं सुरू आहे आणि तुम्हाला कसं वाटतं हा ब्लॉग सांगा आणि तुम्ही पण व्हायरला गेलात तर प्लीज कमेंट करा कुठे गेलात काय कसं मी पुढच्या वर्षी करू शकीन कुठलं म्हणजे वाकरीचं रिंगण मी ऐकलंय पुढच्या वर्षी नक्की करणार आहे तर दुसरं काय असेल असं वेगळं की बाबा तू पूर्ण 23 दिवस चाल 21 दिवसात जे असेल तर प्लीज सांगा मला कसे वाटतात ब्लॉग तुम्हाला बस आणि प्रत्येक वारकऱ्याला हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक वारकऱ्याला आणि त्यांच्यामध्ये पोचून दे आणि बस माऊली आहेतच आपले भेटूया मग मी तुमचा आवडता प्रथमेश बाय बाय करतोय रामकृष्ण हरी माऊली